श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। तर कालच्या भागात आपण तिसऱ्या अध्यायाची जी सुरुवात राहिली होती ती आपण परत पाहिली होती। आता आपण परत त्या तिसऱ्या अध्यायाच्या जिथे आपण तो भाग सोडला होता तिथे परत वळणार आहोत। तर माधव नंबूद्री हे आपण पाहिलं होतं की ते सूक्ष्म रूपाने त्या नदीच्या जलाच्या खोल प्रवाहात पाताळात उतरले होते आणि तिथे त्यांना इच्छाधारी नाग, अनेक नाग, वेगवेगळ्या प्रकारचे नाग दिसत होते। काही नाग तर खूप मोठे होते। एका महासर्पावर श्रीपाद वल्लभ विष्णूच्या रूपात शयन करीत होते। तेथे असलेले महासर्प हे वेदगान करीत होते। चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते। हे तर आपण पाहिलं होतं। आता माधवशास्त्रींच्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने त्यांना दत्त महिमा सांगण्यास सुरुवात केली। आता बघा, त्यांना तो दत्त महिमा माधवांना कोण सांगते, तर तो एक महासर्प जो त्यांच्या शेजारीच होता तो सांगत होता। तो म्हणाला, हे दत्तप्रभू श्री दत्तप्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकूटातील अनुसया पर्वतावर अत्रि अनुसयाच्या पुत्ररूपाने पूर्वयुगात जन्मले। ते अवतार न संपवता सूक्ष्म रूपात नीलगिरी शिखरावर, श्रीशैल्य शिखरावर, शबरगिरी शिखरावर, सह्याद्रीमध्ये संचार करीत असत। त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योगमार्गाचा उपदेश दिला। ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले। श्री दत्तप्रभू देश काळाहून अतीत आहेत। श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत, भविष्य, वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाही, सगळेच नित्य वर्तमानच असते। आता इथे आलेला उल्लेख नीट ऐका, काय म्हटलं याच्यामध्ये, तर दत्तप्रभूंचा जन्म कुठे झाला, तर चित्रकूटात, नेपाळ देशातील चित्रकूटातील अनुसया पर्वतावर। त्यांचा जन्म अत्रि अनुसयेच्या पोटी झाला आणि ते या आता जे युग चालू होतं म्हणजे कलियुगाच्या पूर्वयुगात ते जन्मले होते। पण त्यांनी तो अवतार संपवला नाही, त्यामुळे ते सर्वत्र आता संचार करीत आहेत। म्हणजे जरी त्यांचे पुढचे अवतार आले तरी दत्तप्रभूंनी आपला अवतार संपवलेला नाही आणि ते अवतार भ्रमण करीत आहेत। त्यांनी कोणाकोणाला दीक्षा दिली, तर गोरक्षनाथाला त्यांनी योगमार्ग शिकवला। ज्ञानेश्वरांना खेचरी मुद्रेत निराकार योगरूपात दर्शन दिले। असे हे दत्तप्रभू हे कालातीत आहेत। म्हणजे ते दत्तप्रभू ज्या काळात असतील तो काळ त्यावेळेला घडत असतील एक घटना, म्हणजे ते एखाद्याला पूर्वीच्या काळात घेऊन जाऊ शकतात आणि त्यावेळेला त्या घटना तिथे जशा तशा घडत असतात। म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान हे असे त्यांच्या ह्याच्यात वेगवेगळे असे काहीच नसते, असे यातनं दर्शवलेलं आहे। कारण का बऱ्याच वेळा बघितलं ना, तर तुम्ही पुढे का लीलांमध्ये ते तुम्हाला जाणवेल की भविष्यातल्या घटनासुद्धा दत्तप्रभू काही वेळेला श्रीपाद वल्लभ प्रभूंनी आपल्या भक्तांना दाखवल्या आहेत, ज्या भविष्यात घडणार आहेत। तर काही भूतकाळातल्या घटनेत सुद्धा त्यांना तिथे जसेच्या तसे नेऊन साक्षीदार केलेले आहेत। तर आता त्यांनी पुढचा वृत्तांत सांगत होते। तो महासर्प पुढे म्हणाला, बाबा माधवा, आम्हाला कालनाग ऋषीश्वर म्हणतात। म्हणजे त्या नागांना काय म्हणतात, कालनाग ऋषीश्वर म्हणतात। श्री दत्ताने हजारो वर्षाचे राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला व ते काही वर्षे नदीमध्ये अदृश्य झाले। त्यानंतर ते पाण्यावर आले। आम्ही अनुचर परत आमच्या बरोबर येतील म्हणून तेथे वाट पाहत होतो, परंतु आमच्यापासून लपण्याचा ते प्रयत्न करीत होते आणि ते आम्हाला माहीत होते। ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने म्हणजे काही वर्षानंतर वर आले। त्यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते। एका हातात काय होतं, मधुपात्र, आणि दुसऱ्या हातात काय होतं, 16 वर्षाची सुंदर कन्या। मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या व स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आतापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले, या विचाराने आम्ही तेथून परतलो। म्हणजे आपले जे दैवत आहे, ज्याला त्याच्या एका हातात मधुपात्र आहे, दुसऱ्या हातामध्ये स्त्री आहे आणि तो अगदी स्त्रीच्या दास्यात गेलेला आहे, हा विचार करून ते सगळे तेथून निघून गेले। त्यावेळी ते दोघेही म्हणजे कोण, तर दत्त आणि त्यांच्याबरोबर असलेली ती स्त्री अदृश्य झाली। ते अदृश्य झाल्यानंतर, कारण का ती लीला होती त्यामुळे ते जोपर्यंत ते दिसत होते तोपर्यंत त्यांना काही कळले नाही, त्यांनी चुकीचा अर्थ काढला। पण ते अदृश्य झाल्यानंतर त्या सर्पांना मनोदय झाला। काय झाला की त्यांच्या हातातील ते मधुपात्र म्हणजे योगानंद स्वरूप असलेले अमृत व ती सुंदरी
त्रिशक्ती रूपिणी अनघालक्ष्मी देवी आहे. आता त्रिशक्ती रूपिणी कसं, जसं दत्त प्रभू हे ब्रह्मा विष्णू यांचं एक सामावलेलं रूप आहे, तसंच अनघालक्ष्मी देवीसुद्धा महालक्ष्मी, महासरस्वती आणि महा आदिशक्ती यांच्या तिघांचं संमेलन असलेली अनघादेवी रूप आहे असं तिथे त्यांचे. आणि ह्याचं स्मरण त्यांना ते दोघंही लुप्त झालेलं. पुनरपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा म्हणून आम्ही घोर तपश्चर्या केली. आमच्या तपश्चर्येचे फलस्वरूप श्री दत्तात्रयांनी पिठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. तर श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार का घेतला, तर या सगळ्या योगीश्वर असे जे सर्प कालनाग ऋषीश्वर जे सर्प होते त्यांनी एक घोर तपस्या केली आणि त्या तपस्येचे फलस्वरूप त्या दत्तात्रयांनी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात जन्म घेतला. दत्तात्रय प्रभू त्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी उतरले तीच जागा म्हणजे आजचे परम पवित्र कुरवपूर. म्हणजे ते माधवदासांना सांगतो की माधवदास असताना दत्तात्रय प्रभू कुरवपुरात होते आणि ते ज्या जागेत उतरले स्नानासाठी त्या वेळेस शेषनागांच्या त्या नागांच्या वेळेला ते ज्या जागेत पाण्यात उतरले ती जागा म्हणजे ते आजचे परमपवित्र असे कुरवपूर. ते जलसमाधीमध्ये असताना ते नागसुद्धा सूक्ष्म स्पंदनाने त्या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होते. म्हणजे ते नागलोकसुद्धा जे होते ते सूक्ष्म देहधारी नागलोकसुद्धा ते त्यांच्या समाधीमध्ये होते. कौरवांचा आणि पांडवांचा मूळ पुरुष म्हणजे कोण, कुरु, ज्याच्यामुळे कौरव आणि पांडव यांना त्यांचं जे कुळ होतं ते काय कुरुवंशीय म्हणतो ना. पण ते महाराजांना ज्ञानोपदेश झालेले ते कुरवपूर हे पवित्र स्थळ आहे. म्हणजे ते कुरवपूर म्हणजे काय, तर तिथे कौरव आणि पांडव यांचा जो मूळ पुरुष होता कुरु महाराज, त्यांनाही इथेच ज्ञानोदय झाला होता, ज्ञानोपदेश झाला होता. माधवा या कुरवपुराचे महात्म्य वर्णन सामर्थ्य आदिशेषासुद्धा नाही. म्हणजे ह्यांनी माधवाला काय सांगितलं की ह्या कुरवपुराचे महात्म्य वर्णन करणे आदिशेषास म्हणजे जो शेषनाग आहे सर्वात मोठा ज्याच्यावर विष्णू भगवान शयन करतात त्यासही सांगणे सांगण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्येही नाही. आता पुढची कथा काय आहे, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणाचा त्यांनी माधवाने अत्यंत नम्रभावाने नमस्कार केला. त्यावेळी प्रभू करुणात्मक अंतकरणाने माधवाकडे पाहत होते. ते म्हणाले, वत्सा, दिव्य दर्शन म्हणजेच मोठा अलभ्य योगच आहे. तुला बोललेला एक महासर्प शताब्दीत ज्योतिरामलिंगेश्वर स्वामी या नावाने अवतरून ज्योतिरूपाने अंतर्धान पावे. तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे. आता हे दत्तप्रभू जेव्हा सगळं झाल्यानंतर काय झालं, माधवांनी दत्तप्रभूंना म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांना नमस्कार केला. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्याकडे अत्यंत अंतकरणाने पाहिले व ते कोणाला म्हणाले, माधवाला काय म्हणाले की आता तुझ्याशी बोललेला एक सर्प या शताब्दीमध्ये म्हणजे कोणत्या त्या येणाऱ्या शताब्दीत काय ज्योतिरामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून ज्योतिरूपाने अंतर्धान होईल. तर दुसरा सर्प हा सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शताब्दीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल. मी श्री पिठिकापूरसुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे. पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे. तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठापना स्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये. तर इथे परत कुरवपुराचे महत्त्व चांगले घेतल्यानंतर श्री दत्तप्रभू काय म्हणालेत की पिठिकापूरसुद्धा त्यांचे अत्यंत प्रिय असे स्थान आहे. आता पिठिकापूर म्हणजे काय, तर जिथे दत्तांचा जन्म झाला आणि पिठिकापुरात दत्ता जन्मलेल्या त्यांच्या आईच्या घरामध्येच त्यांच्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. त्यांनी पुढे ते म्हणतात की माझा जन्म कर्म हे अत्यंत दिव्य आहे. ते एक गोपनीय रहस्य आहे असे त्यांनी माधवाला सांगितले. आणि त्याने माधवाला आज्ञा काय दिली की तू पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठापना स्थळापासून पाताळात जाऊन तपोनिष्ठ असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये. म्हणजे त्यांनी त्यांना
सांगितलं की त्या तिथून पाताळात जाण्याचा त्यांना मार्ग दाखवला आणि तिथे जाऊन त्या कालनागांची भेट घेऊन ये असं सांगितलं. एवढी कथा माधवानी सगळ्यांना सांगितल्यानंतर पळणीस्वामी स्मितहास्य करून माधवाला म्हणाले, बाबा माधवा, पिठिकापुरातील नागांविषयी चर्चा नंतर करू. आपण सत्वरच स्नानाची पूर्ती करून घेऊन ध्यानास बसूया. असे सांगून म्हणजे पळणीस्वामींनी त्यांना काय सांगितलं की आता ती कथा, पुढची कथा आहे ती आपण नंतर बघू, आता आपण स्नानसंध्या करून ध्यानास बसूया असे सांगितले. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तर अशा रीतीने माधव कशा प्रकारे पोचले तिकडे करूपराला, तिकडे त्यांचं नागांशी कसं संवाद झाला, दत्तप्रभूंचे दर्शन झालं, दत्तप्रभूंनी त्यांना कसे काही गोष्टी सांगितल्या, हे सगळं इथे या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात वर्णन आहे. आणि तिसरा अध्याय इथे संपत आहे. आता तिसऱ्या अध्यायातला प्रश्न जरा कठीण आहे, तर पण मी तो आता सोपाच विचारतो, उलटा विचारतो प्रश्न की ज्योतिर्लिंगेश्वर स्वामी आणि सदाशिव ब्रह्मेंद्र हे दोन पूर्वजन्मात कोण होते, किंवा हे दोन जन्म घेणारे हे कोण होते, ते आता तुम्ही मला सांगायचं. कोणी पुढे या दोन व्यक्तींचा जन्म घेतला व त्यांनी महान असे कार्य केले, तर हे कोण होते हे फक्त सांगायचं. त्यामुळे सोप्या शब्दात तुम्ही मला श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. इथे आपला तिसरा अध्याय संपत आहे आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या कथेमध्ये आपण चौथा अध्याय सुरू करणार आहोत. श्रीपाद वादराजम शरणम प्रपद्ये.